नमस्कार, किरण शिंदे यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। बघा आता कुणाची ईर्षा करायची असती का हो, म्हणजे कुणाचा ना इसाळ म्हणा काय तर ना एकमेकांचं बघून का सतत करत असतील लोक, का बरं असं करत असतील? दुसऱ्यांचं काय बघायचं, आपलं आपलं काय असेल ते आपलं आपलं हे करायचं ना। रामपूर नावाचं एक छोटंसं गाव असतं, तिथे दोन मैत्रिणी राहत असतात, म्हणजे त्या दोघींची ज्येष्ठ बदली तिथं झालेली असते त्यांच्या दोघींच्या नवऱ्यांची। मग ते शेजारी असल्यामुळे त्यांचं सतत बोलणं येणं चालणं चालू झालं। मग त्या हळूहळू चांगल्या मैत्रिणी होत गेल्या, मैत्रिणी झाल्या। मग एक महाराष्ट्रान होती आणि एक आहे ना साऊथ इंडियन होती। महाराष्ट्रान होती तिचं नाव होतं प्राजक्ता आणि साऊथ इंडियन होती तिचं नाव होतं कल्याणी। पहिला आहे ना चालू मध्ये चांगल्या राहायला लागल्या, मग हळूहळू एकमेकींचा इसाळ करू लागल्या, एकमेकींचा इसाळ। सोसायटीत गेट टुगेदर असलं किंवा काय काय ना दोघी एकमेकींना खालीपणा दाखवायच्या असं सतत व्हायला लागलं। मग महाराष्ट्रांची असती प्राजक्ता, महाराष्ट्रांमधून जी गेलेली असते प्राजक्ता काय विचार करते की असं का करायला अलीकडे कल्याणी, की मी काही पण आहे ना विषय काढला नाही आमच्याकडे पण असं असतंय, मी काही प्रथा सांगितल्या नाही आमच्याकडे पण असं असतंय, तुम्ही उगा आहे ना आमची प्रथा आहे महाराष्ट्रांची शान आहे असं वगैरे बोलून तुम्ही तुमचं नाव मोठं करायला लागला। पण सगळीकडे तेच असते असं बोलती ती। असं का बोलती, तिला जेलेसी व्हायला म्हणून बोलते का काय, नाही हे बघावंच लागल असं विचार करते तिनं। काय करते, विचार करते, तिने खूप विचार करते। मग काही दिवसांनी मैत्रिणींचा सर्व मैत्रिणींचा गेट टुगेदर असतो, काय सगळ्या मैत्रिणींचा गेट टुगेदर असतो सोसायटीमध्ये एकत्र झालेले असते सर्वजण। आमच्याकडे पुरणपोळी ना खूप फेमस आहे म्हणते प्राजक्ता, आमच्याकडे पुरणपोळी खूप फेमस आहे म्हणते कल्याणी। काय आमच्या इकडे पण केली जाते, त्यात काय नवीन, पण आमच्या इकडे डाळ शिजवून त्याला गुळाचा चटका देतात, त्यात काय आमच्या इकडे पण डाळ शिजवून गुळाचा चटका देतात। आमच्या इकडे पोळ्या या आमच्या इकडे हे गव्हाच्या पेटात लादा करून पोळ्याचं सारण भरलं जातं, आमच्या इकडे पण तसंच केलं जातं, त्यात काय नवीन सांगाले। असं सतत ती प्राजक्ताला बोलत असते, म्हणजे सर्व मैत्रिणींसमोर अपमान करत असते तिचं, काय कुठलीही गोष्ट बरोबरीला। मग प्राजक्ताने लास्टला युक्ती काय लढवली असेल, आमच्यात पुरणपोळी भाजून झाल्यावर पाकात बुडवतात। आता पुरणपोळी कोण पाकात बुडवल का, ती काय म्हणते तेवढ्यात, त्यात काय नवीन, आमच्या इकडे पण तसंच करतात। हे बोलली तिनं, हे बोलून तिथं चुकली तिनं। प्राजक्ता काय म्हणते, तुमच्या इकडे होत असेल असं, आमच्या महाराष्ट्रामध्ये होत नाही, मी तेच बघासाठी तर म्हणले म्हणते। म्हणजे कसं आहे, कुणाची सतत बरोबरी करत जाऊ नका, ही गांधी माशी कुणा जरा शिका, काय गांधी माशी कुणा शिका, तिनं गुलाब म्हणत नाही किंवा कुठल्या पण असू द्या फुल, जास्वंद म्हणत नाही, गुलाब म्हणत नाही, झेंडू म्हणत नाही, सगळ्यातला मध गोळा करते। तसंच आपल्या भारतात पण सगळे वेगवेगळे व्यक्ती आहेत, वेगवेगळे पदार्थ आहेत, जरा तुझं शिक जरा माझं शिक असं करायचं राहिलं बाजूला, आणि तुमचं काय चालू आहे, इरस चालू आहे। इरस चालू आहे, जरा गांधी माशी कुणा शिका, की त्यातनं थोडं मध घेऊन तिने एकत्र करते। तसंच तुम्ही पण तुझ्यातले काही कला शिकव मला, माझ्यातले मी तुला शिकवते, तसं सोडलं आणि एकमेकींना इरस करत बसलेत, इरसच सरत करते, बरोबर आहे का नाही? त्यामुळं गोष्टीचं तात्पर्य काय, की सतत आहे दुसऱ्याला खालीपणा दाखवणे किंवा सतत बरोबरी करणे हे योग्य नाही, काय हे योग्य नाही। ती दुसऱ्या स्टेट मध्ये नाही, आपण दुसऱ्या स्टेट मध्ये, बाबा तुझ्याकडचं काय फेमस आहे, माझ्याकडचं काय फेमस आहे, एकमेकींना दाखवून म्हणजे काय, एकमेकींना दाखवा, शिकवा, खावा, एकजूट राहावा, ना की इरस करू नका आणि खालीपणा तर नक्कीच दाखवू नका, काय का नाही? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर तुम्ही नक्कीच करताल। धन्यवाद।